शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 जी मे आणि जून महिन्यामध्ये प्रस्तावित होणार आहे, त्याची तयारी तुम्ही करत आहात. सर्व विद्यार्थी आणि भावी शिक्षकांचं या ठिकाणी महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. आपण पाहतो आहोत की 2022च्या टेट परीक्षेमध्ये जी परीक्षा IBPS मार्फत ऑनलाईन घेण्यात आलेली होती, त्या परीक्षेमध्ये परीक्षा देऊन बाहेर आलेल्या विद्यार्थ्यांना विचारलेले जे प्रश्न होते त्यानुसार काही प्रश्न उपलब्ध होतात आणि त्यापैकी 28 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या पेपरवरती आधारित हे प्रश्न आपण घेतो आहोत. याच प्रकारचे आणखी प्रश्न पाहण्यासाठी वरच्या बाजूला तुम्हाला जे आय बटन दिसतंय त्याला क्लिक करा. त्या आय बटनमध्ये प्लेलिस्ट आहे या टेटच्या सर्व तासिकांची व्हिडिओजची. ते सगळे व्हिडिओज क्रमानं पहा आणि येणारी उत्तर लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये टेट परीक्षेमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याबरोबरच चॅनलला सबस्क्राईब करणं, बेल आयकॉनला क्लिक करणं, व्हिडिओला लाईक करणं, व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करणं, ही सगळी बाकीची कामं नेहमीप्रमाणे रुटीननुसार तुम्ही करावीत अशी अपेक्षा आहे. प्रत्येक वर्षी प्रत्येक परीक्षांमध्ये IBPS विचारतंच असे हे प्रश्न आहेत. ट्रेनची लांबी आणि प्लॅटफॉर्म. काही वेळेला ट्रेन ही एखाद्या मोठ्या खांबाला क्रॉस करून पुढे जाते, काही वेळेला ट्रेन एखाद्या मोठ्या ब्रिजवरून पुलावरून पलीकडे जाते, काही वेळेला दोन ट्रेन एकमेकांना क्रॉस करतात, एक ट्रेन थांबलेली असते दुसरी गतिमान असते, एक ट्रेन त्या प्लॅटफॉर्मला क्रॉस करून जाते. असे अनेक प्रकारचे ट्रेनबद्दलचे प्रश्न परीक्षांमध्ये येतात. त्याच प्रकारचा आपण प्रश्न आत्ता पाहणार आहोत, जो की यापूर्वीच्या परीक्षांमध्ये विचारलेला प्रकार आहे. ट्रेन A आणि ट्रेन B अशा प्रकारे हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता इथं आपल्याला जे सूत्र लागतं ना, ते एकच सूत्र आहे, ते मी आधीच लिहून ठेवतो या बाजूला. वेग बरोबर अंतर छेद वेळ किंवा कालावधी. हे सूत्र तुम्हाला खूप वेळा माहीत झालेलं आहे. तुम्ही ते 6वी 7वीत शिकलेलं आहात. विज्ञानमध्ये असायचं, ते गणितामध्ये पण वापरलेलं असायचं. असू दे, आता इथं तुम्ही शिक्षक होणार आहात त्यामुळे तुम्हाला ते सगळे सूत्र माहीत आहेत असं आपण गृहीत धरलेलं आहे. इथं 3 वाक्य महत्त्वाची दिलेली आहेत. पहिलं वाक्य आहे ट्रेनबद्दलचं, दुसरं इथं वाक्य सुरू झालं आणि तिसरं वाक्य इथनं सुरू झालं. याप्रमाणे 3 वाक्य दिली. 3 माहिती आपण घेऊयात. ट्रेन A ची लांबी ट्रेन B च्या लांबीच्या निम्मी आहे. म्हणजे पहिल्या वाक्यावरून आपल्याला असं म्हणता येतं, ट्रेन A लांबी जर आपण तिची घेतली A एवढी, स्मॉल a एवढी, तर आपोआपच ट्रेन B ची लांबी 2a एवढी असणार आहे. नक्की झाले. पहिल्या वाक्यातून मिळालेली माहिती लिहून ठेवली, काम संपलं. त्यानंतर ट्रेन A आणि B च्या वेगाचं गुणोत्तर दिलेलं आहे. प्रत्यक्षात हे वेग दिलेले नाहीत. बरेच जण 4 आणि 3 थेटपणे वेग घेतात, तसं नाही. हे 4 आणि 3 त्यांचं गुणोत्तर दिलंय, म्हणून गुणोत्तरात एखाद्या समान संख्येनं गुणावं लागतं. म्हणून आता ट्रेन A चा वेग आपण 4p मानूया आणि त्याचबरोबर ट्रेन B चा वेग आपोआपच 3p असणार आहे. कारण आणि तो आपण घेतोय मीटर दर सेकंदामध्ये. ही आहे लांबी ती मीटरमध्ये, ही सुद्धा लांबी आहे मीटरमध्ये. कारण इथं आपल्याला त्या प्लॅटफॉर्मची लांबी 100 मीटर दिलेली आहे, म्हणून आपण ही सगळी एककं मीटरमध्ये घेतलेली आहेत. पहिल्या 2 वाक्यांवरून आपल्याला ही माहिती मिळाली. पहिल्या वाक्यावरची ही माहिती, दुसऱ्या वाक्यावरची ही माहिती. आता तिसरं वाक्य काय सांगते बघा. तिसरं वाक्य असं सांगते, लागलेला कालावधी म्हणजेच वेळ म्हणू आपण. ट्रेन A साठीचा वेळ 5 सेकंद दिलेला आहे आणि ट्रेन B प्लॅटफॉर्मला पार करून जाते, त्याला 10 सेकंद लागतात. ही सगळी माहिती कशावरून मिळाली? तिसऱ्या वाक्यावरून मिळाली. बघा, म्हणजे अशा प्रकारे वाक्यांचं रूपांतर गणिती समीकरणांमध्ये करणं हे पहिलं महत्त्वाचं काम असतं. एकदा काही समीकरणं करून झाली की आपल्याला इथं ते सूत्र वापरायचे जे आपण इथं लिहिलेलं होतं. कुठलं सूत्र? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, S इज इक्वल टू D अपॉन T. आणि A ट्रेनसाठी काय लिहितो आपण समीकरण? A ट्रेनचं स्पीड किती होतं? 4p. डिस्टन्स किती आहे A ट्रेनसाठी? A. पण नुसतं A नाही, काय समजून घ्या. आता एखादी ट्रेन
त्याचं इंजिन इथं आहे, दूर सोडतंय ते. इकडं शेवटी तो फ्लॅगचा डबा आहे आणि इथून ते इंजिन असं दूर मागं सोडतंय. इथं प्लॅटफॉर्म जर सुरू झाला तर प्लॅटफॉर्म आहे 100 मीटर लांबीचा. ट्रेनची लांबी आहे ए. यापैकी ट्रेन पूर्णपणे इथं पोचून इथं दूर सोडताना गार्डचा डबा इथं मागं आला, शेवटचा फ्लॅग दाखवणारा, तर त्याला म्हणायचं ट्रेन त्या प्लॅटफॉर्मला पूर्णपणे क्रॉस करून गेलेली आहे. म्हणजे इथं ए अधिक 100 लिहावं लागतं टोटल डिस्टन्स, आणि यासाठी लागलेला वेळ होता 5. इथं तर आपलं काम निम संपलं. आता काय करू मग? सोपं काम. आता जसं ए साठी लिहिलंय तसंच बी ट्रेनसाठी लिहा. आता बी ट्रेनसाठी 10 सेकंद वेळ लागलेला आहे, छेदामध्ये 10 येणार आहे. इथं मात्र ए अधिक 2A अधिक 100, लांबी प्लॅटफॉर्मची जी आहे ना ती 100 आहे. हां, प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे? 100. आणि आता मात्र बीचं स्पीड किती होतं? ते होतं 3p मीटर पर सेकंद एवढं. आता या 2 समीकरण आपल्याला सोडवायचे आहेत आणि याची किंमत काढायची. तुम्ही म्हणाला पी कुठं आला मध्येच? तो पी हा समान गुणोत्तरातला स्थिरांक असतो, तो एकमेकाला नंतर कॅन्सल होतो, त्याची काळजी करायची नाही. कॅन्सल करण्यासाठी तर 4p दिसतंय तर 3p दिसतंय. मी काय करणार आहे, या पहिल्या समीकरणाला 3 ने गुणणार आहे आणि दुसऱ्या समीकरणाला 4 ने गुणणार आहे. मग काय होतंय बघा बरं, इथं जर 3 ने गुणलं तर 12p बरोबर 3 कंसात a अधिक 100 सगळ्याला भागिले 5, आणि 4 ने गुणलं दुसऱ्या समीकरणाला तर पुन्हा 12p 4 त्रिक 12 मिळणार आहे, आणि इथं 4 कंसात 2a अधिक 100 भागिले आता मात्र 10 मिळणार आहे. इथं समीकरण 3 म्हणू आपण, याला समीकरण नंबर 4 म्हणू. 3 आणि 4 साठी डावी बाजू सारखीच आहे, 12p, म्हणजे उजवी बाजू सुद्धा सारखीच असणार आहे. म्हणजे 4 कंसात 2a अधिक 100 भागिले 10 बरोबर 3 कंसात a अधिक 100 भागिले 5. हे सोडवलं की आपल्याला उत्तर मिळणार आहे. कसं सोडवायचं मी सोडवतोय बघा. 4 दुने 8 a अधिक 400 बरोबर, हा मी 10 उजवीकडे आणलेला आहे, 3a अधिक 300 आणि भागिले 5. 5 1 5, 5 दुने 10, इथं लिहितो त्यात 5 मध्ये जायला नको परत. शिल्लक काय राहिलं ते एवढ्यात बसते, आपल्याला काय अडचण नाही, एवढ्यात आपण ते लिहू शकतो. 8a अधिक 400 बरोबर, आता 2 ने गुणायचे म्हणजे 6a झाला अधिक 600. कुठनं? ह्या 2 ने गुणलं ना 3a म्हणजे 6a, 2 ने गुणलं ना 300 म्हणून 600. आता हा 6a डावीकडे घेतला तर 8a वजा 2a बरोबर 600 वजा 400, सॉरी 8a वजा 6a, म्हणजे शिल्लक राहिलं 2a बरोबर 200, म्हणजेच a बरोबर 100 असं उत्तर मिळालेलं आहे. a बरोबर 100 ही कोणाची लांबी आली? ए ट्रेनची लांबी आली. परंतु आपल्याला ट्रेन बी साठी लांबी जर काढायचं म्हणलं तर त्याचं सूत्र होतं 2a, म्हणजेच 2 गुणिले 100, म्हणजे उत्तर काय मिळालं आपल्याला? 200 मीटर असं उत्तर मिळालेलं आहे. मग 200 कुठे पर्याय? तर तो आहे पर्याय क्रमांक 2. बी ट्रेनची लांबी 200 मीटर असणार आहे. म्हणजे याप्रमाणे गणित योग्य पद्धतीने जर वापरलं, गणितामधली सूत्र जर योग्य पद्धतीने वापरली तर कुठलाही प्रश्न कितीही अवघड असू द्या तो नक्कीच सुटतो. कारण प्रश्न हे तयार करताना गणितावर आधारित बुद्धिमत्तेचा वापर करून केलेले असतात, त्यामुळे ते सुटतात. फार काळजी करायची नाही. याच चॅनलमध्ये अनेक व्हिडिओज त्या प्रकारचे दिलेले आहेत, तुम्ही जाऊन क्रमाने ते पहा, लिहून काढा. 100% तुम्हाला ते समजतील. कुठं डाऊट असेल तर मला सरळ फोन करा. माझा नंबर सुद्धा मी तुम्हाला चॅनलमध्ये यापूर्वीच्या 4-5 व्हिडिओजमध्ये दिलेला आहे. काही अडचण नाही. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.